देश माझा याचे बाण जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषायाची धरिता कुणी नजर वाकडी करिता, अभिलाषायाची धरिता कुणी नजर वाकडी करिता. या मरण द्यावया स्फुरणा पुढे बाहू पाहू द्या रे. हा देश माझा, हा देश माझा याचे बाण जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. अध्यक्ष महोदय व पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या येथे जमलेल्या प्रिय बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून 1947 ला स्वातंत्र्याच्या पवित्रेचे श्रेय मिळाले. आपल्या पिढीतल्या कोणत्याही दृष्टीने 1947 हे साल म्हणजे ऐतिहासिक साल होय. या ऐतिहासिक सालाच्या पवित्र घटनेच्या पावन स्मृती आपण कायमच ठेवलंच पाहिजे आणि कर्तव्य बुद्धीने दरवर्षी आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. कित्येक क्रांतिकारी पातावर गेले. टिळकांनी, सावरकरांनी आणि अशा अनेक क्रांतिवीरांनी तुरुंगवासातच उमेद घालविली. परंतु इंग्रजांनी यावर अधिकारपदे मोठमोठ्या हक्क नसलेल्या कमिट्या यांच्या उपायांनी भारतात जनतेत फाटाफूट निर्माण केली. फोडा आणि जोडा हे त्यांनी त्यांची सत्ता कायम ठेवण्यासाठी वापरलेले तंत्र होते. पुढे महात्मा गांधीच्या देशाचे सगळे नेतृत्व आल्यावर पूर्वीच्या प्रयत्नांनी उपयोग होत नाही असे पाहून त्यांनी सत्याग्रहाच्या व अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा संदेश त्यांनी जनतेला दिला. त्याचबरोबर स्वदेशी, स्वावलंबन, सहकार अशा मार्गांनी सर्वत्र भारतीयांना इंग्रजांविरुद्ध आंदोलन करायला शिकवले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.